कर्जत खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढणार असल्याचं शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले। कर्जत खालापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्रित परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचं शुक्रवारी 16 जानेवारी 2024 रोजी कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये शिवसेना, ठाकरे पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आहे। आणि ह्या पत्रकार परिषदेमधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील यांनी सुद्धा जाहीर केले। या पत्रकार परिषदेमध्ये कर्जत जिल्हा परिषद प्रभाग क्रमांक 9 कळंब गटातनं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नारायण डामसे आणि जिल्हा परिषद प्रभाग क्रमांक 13 कडाव गटातनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मारुती बाबू घारे, तसंच खालापूर अतकर गाव जिल्हा परिषद गटातनं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे श्रद्धा अंकित साखरे आणि चौक जिल्हा परिषद गटातनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैशाली विष्णू खैर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये बाकी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची सुद्धा नावं घोषित करण्यात येतील असं सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे। यावेळी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांना परिवर्तन विकास आघाडीमध्ये सामील करून घेतलं जाईल का आणि शिवसेना ठाकरे पक्षाला हे मान्य असेल का असा सुद्धा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला। त्यावेळी जो परिवर्तन विकास आघाडीसोबत येणार त्याला बरोबर घेऊन या निवडणुकीला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील यांनी पत्रकारांना सांगितलंय। आणि या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील, उबाठा खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कर्जत उबाठा तालुका प्रमुख बाजीराव दळवी, नारायण डामसे, बाबू घारे, एकनाथ धुळे, रंजना धुळे आदी मान्यवर आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते।